आई एकविरा देवीच्या देवळात होणाऱ्या बळीप्रथेबद्दल आपल्याला माहीत आहे का? आई एकविरा देवीच्या चरणी दिला जाणारा कोंबड्या बकऱ्याचा मान हा एक अत्यंत श्रद्धेचा पण तितकाच समजून घेण्यासारखा विषय आहे. अनेकांना वाटते की हा बळी प्रत्यक्ष आई एकविरेसाठी आहे, परंतु वास्तव तसं नाही. आई एकविरा ही सात्विक माता. मंदिरात दिले जाणारे नैवेद्य किंवा मान हा प्रामुख्याने देवीच्या रक्षकांसाठी असतो. प्रत्येक मोठ्या जागृत शक्तिपीठाच्या संरक्षणासाठी काही उग्र दैवते किंवा रक्षक असतात. गडाचे रक्षण करणाऱ्या या शक्तींना संतुष्ट करण्यासाठी जुन्या काळापासून ही बळी किंवा मांसाहारी नैवेद्याची परंपरा चालत आली आहे. कोळी बांधव हे समुद्राचे राजे मानले जातात. समुद्रात जाण्यापूर्वी किंवा संकटसमयी ते देवीच्या रक्षकांकडे साकडे घालतात. त्यांच्या परंपरेनुसार रक्षकांना मान दिला की गडाचे आणि भक्तांचे रक्षण नीट होते, अशी त्यांची धारणा आहे. आई एकविरेची मुख्य पूजा ही नेहमी पुरणपोळी, ओटी आणि फळांनीच होते. बळी अर्पण करण्याची जागा ही मुख्य गाभाऱ्यापासून किंवा देवीच्या मूर्तीपासून दूर रक्षकांच्या ठिकाणी असते. थोडक्यात सांगायचे तर आई एकविरा ही प्रेमळ माता आहे. कोंबड्या बकऱ्याचा मान हा तिच्या दरबाराचे रक्षण करणाऱ्या वीर आणि रक्षकांसाठी असतो, जेणेकरून गडावर येणाऱ्या भक्तांचे रक्षण व्हावे. एकविरा आईच्या देवळात कोहळा कापून प्रतिकात्मक बळी देण्याची प्रथा अतिशय काटेकोरपणे पाळली जाते. माहिती आवडल्यास व्हिडिओ